मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोशी निगडीत एक अत्यंत धक्कादायक अपडेट पुढे येत आहे। काही मीडिया रिपोर्ट्सनुसार बिग बॉस शोच्या निर्मात्यांना एनीहाऊ घरातील एका सदस्याला यंदाचा विनर बनवायचे असल्या कारणाने ते सूरज चव्हाणकडे दुर्लक्ष करत आहेत। शिवाय शो मध्ये सूरज चव्हाणचे फुटेज नाममात्र दाखवत आहेत, जेणेकरून त्याला वोटिंग होऊ नये। काय आहे ही अपडेट सविस्तर जाणून घेऊया आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोवर काही गंभीर आरोप होताना दिसत आहेत। काही दिवसांपूर्वी एका मीडिया रिपोर्टने तसेच सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली होती। त्यात शोचा विनर, शोचा उपविजेता, टॉप 5 स्पर्धक इत्यादी सर्व नावासकट पब्लिश करण्यात आलं होतं। आणि बिग बॉस मराठी ह्या शोच्या आतापर्यंतच्या घडामोडींचा आढावा घेतला तर अगदी तसंच होताना दिसत आहे। फक्त अनेक प्रेक्षकांना अशी आशा होती की काहीही झालं तरी यंदा ट्रॉफी सूरजच जिंकणार, कारण त्याला महाराष्ट्राचा मोठा पाठिंबा आहे। पण मित्रांनो, आता तसे घडण्याचे चान्सेस सुद्धा नाहीच्या बरोबरीत आहेत, कारण बिग बॉसच्या निर्मात्यांना सूरजला विनरच होऊ द्यायचे नाहीये। तो गरीब आहे, अशिक्षित आहे, मात्र केवळ सहानुभूतीच्या जोरावर सूरजला ट्रॉफी जिंकू द्यायची नाही असा बिग बॉस निर्मात्यांचा प्लान आहे। त्याच्या ऐवजी निर्मात्यांना अभिजित सावंतला विनर बनवायचं आहे। तेव्हा ते एपिसोडमध्ये जास्तीत जास्त फुटेजेस अभिजितचेच दाखवताना दिसत आहेत। तो कसा योग्य आहे, त्याची स्ट्रॅटेजी कशी बरोबर आहे, तो किती जेंटलमॅन आहे हे दाखवून एनीहाऊ प्रेक्षकांच्या पसंतीस तो उतरावा हा निर्मात्यांचा प्रयत्न आहे। अशात सूरज सारख्या स्पर्धकाचे फुटेजेस नाममात्र दाखवून त्याचे वोटिंग कमी व्हावे असा हा प्रयत्न असल्याचे अनेक प्रेक्षकांनी आरोप केले आहेत। मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे? सूरज चव्हाणवर अन्याय होतो आहे का? यंदाची ट्रॉफी कोण जिंकणार? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।